हिने ह्यांचं कास्टिंग इन्स्टावरनं केलंय, माझं कास्टिंग कशावरनं केलंय मला अजून सांगितलं नाहीये तिने. हां, मग ऑल क्रेडिट सोनालीला विचारायला पाहिजे की तुला का वाटलं मला कास्ट करावं असं, तिच्या काही मनात काही प्रोड्युसरच्या खुर्चीत बसल्यानंतर आता खरी भीती वाटते. आता ती खुर्ची अशी डगमगायला लागली की काय असं वाटतंय. एक डोक्यावर जाते ट्रायपॉड आणि त्याच्यात तिचे हात अशी ठेवते ती लांब आणि फक्त डोकं असतं. मी बघितलेलंच नाही, मी तिच्या रीलवरती बघितलेलं ती करत होती. तू पण घरी करतच नाही का? जगात सर्वात सुंदर आणि प्रेमळ नातं असतं ते म्हणजे आई आणि मुलीचं. आणि याच विषयावर एक अतिशय सुंदर सिनेमा आपल्या भेटीला येतोय, माय लेक, 19 तारखेला. आणि माय लेकची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे आणि खरंच एक माय आहे आणि खरंच एक लेक आहे. आणि उमेश कामत आपल्यासोबत आहे, प्रियांका तन्वर आहेत, सोनाली आणि सनया दोघी सोबत आहेत. खूप स्वागत आहे तुमचं फ्री प्रेस जर्नल नवशक्तीमध्ये. आणि आधी मी सोनालीकडेच वळीन, म्हणजे तुझी लेक, तिचे काय बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं तेव्हाच तुला वाटलं होतं का की ही लवकरच ऍक्टिंग करेलच किंवा काय होतं? हो, म्हणजे थोडीफार आयडिया आली होती, कारण फारच म्हणजे ॲक्च्युली त्याला कारणीभूत आम्हीच आहोत. कारण आम्ही स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी आम्ही तिला बरंच काय काय, अच्छा हा डायलॉग म्हणून असं म्हणून दाखव ना, अच्छा हे असं कर ना, असे तिच्याकडनं आम्ही काय काय मस्ती करून घ्यायचो आणि तिला ते आवडायचं. आणि मग आम्हाला असं झालं की हां, हिला ॲक्च्युली थोडं अंग आहे हां, म्हणजे पण अर्थात ते जास्त कळलं ते प्रियांका तन्वर यांना. आणि त्यामुळेच त्या माझ्याकडे ही जेव्हा स्क्रिप्ट घेऊन आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की बरं, ह्याच्यामध्ये मला ॲज अन ॲक्टर तू तर आहेसच, पण तुझ्या मुलीचं काम करायला खरंच तुझी मुलगीच हवी आहे. इथे मी हे नमूद करू इच्छिते की हे स्टार किड असलं तरी त्याला हिनी नाही लॉन्च केलेलं आहे. नाही मी नाही लॉन्च केलं. आधीच दूर कर. करेक्ट, बरं झालं तू गैरसमज दूर केलास तो. सो त्यामुळे तिने ते पहिलं प्रपोजल दिलेलं होतं. आणि मग अर्थात तिला विचारण्यात आलं की सनया तुला चालणार आहे का, तुला करायला आवडेल का. आणि अर्थातच ती म्हणाली हो मला खूप आवडेल. पण म्हटलं ठीक आहे, पण तुला ते येणार आहे की नाही, जमणार आहे की नाही, ते दिग्दर्शक ठरवेल आपल्या. त्यामुळे मग त्यानंतरची सगळी मेहनत तिची आहे. आणि सनया तुला म्हणजे ती लहानपणापासून वाटलं होतं की कधीतरी आपण फिल्म करणार आहे, असं काही होतं का? म्हणजे ते स्वप्न होतं? सुरुवातीत लाईक एव्हरी अदर किड खूप वेगळे असायचे की मला फॅशन डिझायनर बनायचं आहे या मला आर्टिस्ट बनायचं आहे. पण मग स्लोली हॅज टू कीप गोईंग ऑन, लाईक मॉम अँड डॅड सेट, त्यांना बघायची शूट करताना. मग मला पण इन्स्पायर झालं. मग ऑब्व्हियसली माय लेक आली. मग मॉमनी सांगितलं की मी तुझी आई खेळते, प्ले करते. सॉरी. मॉम बोलली की मी तुझी आई प्ले करते. आणि मला खूप कॉन्फिडन्स आला त्याच्यानंतर, कारण सगळे माझे ॲक्टिंगचे सीन्स जे होते ते खूप खरे होते. कारण ॲक्टिंग करताना सगळे इमोशन्स खरंच वाटायचे. कारण मी कधी सीन्स करायचे आईबरोबर, असं वाटायचं की शिट हे लाईक खरोखरमध्ये होतं, रिअल लाईफमध्ये होतं. म्हणून आणि प्रियांका मॅमने पण खूप मदत केली सुरूमध्ये, कारण मला तेवढा पण कॉन्फिडन्स नव्हता, कारण माझी पहिली फिल्म होती, मला काहीच ॲक्टिंगची ABC पण नाही माहिती होती. पण मग प्रियांका मॅम आणि योगेश सरनी माझ्याबरोबर सुरूमध्ये खूप झूम क्लासेस केले, वर्कशॉप्स केले, मला ॲक्टिंग शिकवली आणि माझा कॉन्फिडन्स वाढवला. क्या बात आहे. आणि प्रियांकाजी मी आता तुमच्याकडे आधी येते, कारण मग याच मायलेकींना कास्ट करावं असं कसं सुचलं, कधी सुचलं, काय ते पहिला तो थॉट कसा पुढे आला? ओके, आज तो खरं सांगूनच टाक. कारण आपण लॉन्च नाही केलं हे तर आहे, आता हे कळलं. आता दुसरी गोष्ट काय आहे सिक्रेट ती पण सांगा. ओके, तो सीक्रेट है थैंक्स टू इंस्टाग्राम एंड कैन आई से दैट या एंड रील्स, बिकॉज मैंने वेल्डन बेबी डायरेक्ट किया था, तो तब मैं सोनाली को मिली, उसने एक छोटा कैमियो किया था. एंड तब ऑब्वियसली फॉलो करते हैं, फ्रेंड्स बनते हैं, तो तब मैंने इन दोनों का रील देखा था, कुकिंग, डांसिंग, वो सब. तो फिर मुझे लगा एज ए डायरेक्टर यू हैव दैट आई ना कि कुछ देर इज़ केमिस्ट्री. तो दैट्स हाउ आई अप्रोच माई राइटर. आई टोल्ड हर लिखते हैं, बोली ठीक है. सोनाली मैम ने 4 दिन में ओके बोल दिया. सध्या म्हणजे बॅक टू बॅक जे काय 2 सिनेमे, अलीबाबा येतोय मग हे येतोय, सध्या काय तू लग्न झालेल्या मुलींचा क्रश अशा या स्टेपमध्ये उतरलायस का? आधी तू तरुणींचा गळ्यातला ताईत होतासच. आणि हे मी उमेशला बोलूच शकते, कारण त्याच्यावर त्याचं जे उत्तर येईल ते मला नक्कीच ऐकायचं आहे. नाही असं काही मला ठरवून नाही काही मी केलं, मला आले रोल्स. आता हिने ह्यांचं कास्टिंग इन्स्टावरनं केलंय, माझं कास्टिंग कशावरनं केलंय मला अजून सांगितलं नाहीये तिने.
हां, मग ऑल क्रेडिट सोनालीला विचारायला पाहिजे की तुला का वाटलं मला कास्ट करावं असं. तिच्या काही मनात काही सो तीच त्याचं करेक्ट उत्तर देऊ शकते की नक्की काय आहे ते. मी फक्त छान माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला आणि तिने इतक्या प्रेमाने मला सांगितलं, खूप खरेपणाने सांगितलं. ती खरे असली म्हणून नाही, पण आधीची खरे होते म्हणून नाही, पण खूप प्रेमाने सांगितलं की मी अशी अशी फिल्म करते आहे. माझं पहिलंच प्रोडक्शन मी प्रोड्यूस करते आहे, पहिली फिल्म आहे. टायटल असं आहे मायलेक आणि ही फिल्म आहे आई आणि मुलीची, पण तरी एक महत्त्वाचा रोल आहे. तर तू करशील का, तुला जमेल का, तुला आवडेल का. पण खरंच सोनाली इतकी म्हणजे खूप जुनी मैत्री. आम्ही गोजीरवाण्या घरातमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर असं काही आम्ही खूप संपर्कात होतो असंही नाही, पण आम्हाला माहिती होतं. त्यामुळे पण काही काही गोष्टी क्लिक व्हायला ना काही खूप वर्षांची मैत्री लागते असं नाही. काही दिवसांमध्ये, काही थोडासा आपण वेळ घालवल्यानंतर काही गोष्टी आपण छान माणसं नक्कीच क्लिक होऊ शकतो. सो त्यामुळे मला खूप आदर आणि खूप प्रेम होतंच सोनालीवरती. आणि तिने सांगितल्यानंतर मी अगदी डोळे झाकून तिला म्हटलं की मी करतो आहे. मी तुम्हाला स्क्रिप्ट पाठव नको पाठवूच काही नाही, तुझं पहिलं प्रोडक्शन आहे आणि तू ही फिल्म करते आहे. सो टायटल रोलचा वगैरे मी विचार करणार नाही, मी नक्की करतो आहे. आणि मी केली आणि मला आनंद आहे. तेव्हा मला काय माहिती नाही, मी त्या प्रेमापोटी केलं, पण मला त्या फोन कॉलपासनं आज आता मी इथे प्रमोशनला उभा आहे. प्रत्येक वेळेला मी जो निर्णय घेतला आणि मी ह्या सिनेमात काम करण्यासाठी हो म्हटलं, याचं मला दिवसेंदिवस जास्तच बरं वाटायला लागलं. कारण मी अभिनेत्री म्हणून तिला ओळखत होतो, प्रोड्युसर म्हणून ओळखत नव्हतो, ते सगळेच पहिल्यांदा. पण तो अनुभव इतका छान होता की मला असं वाटतं आहे की काही करून आता सिनेमा हा चाललाच पाहिजे, लोकांनी पाहायलाच पाहिजे, तर ही जास्तीत जास्त सिनेमे करेल. आणि मी बरा वागलो असेल तर ती मला परत परत कास्ट करेल. अजून एक फायदा म्हणजे तुझा एक विशेष फॅन क्लब हां, बस त्यासाठी बघ फॅन क्लब वाढलाय. पुढच्या सिनेमात आत्ताच साईन करूया. प्रोड्युसर होते. एक दोनची बात नाही करायची, पॅकेज डील करायचं. पण खरंच सोनाली खूप छान. एकतर तुझ्या या नव्या इनिंगसाठी आधी शुभेच्छा की तू प्रोड्युसर म्हणून अवतरलेली आहेस आता. अर्थात इतक्या वर्षांचा अनुभव, मोठा अनुभव गाठीशी आहे. इतक्या वर्षांचं तुझं हे सुंदर करिअर आहे. सो मग प्रोड्युसरच्या खुर्चीत बसताना आता कसं वाटतंय? प्रोड्युसरच्या खुर्चीत बसल्यानंतर आता खरी भीती वाटते. आता ती खुर्ची अशी डगमगायला लागली की काय असं वाटतंय. पण ऑफकोर्स अनुभव खूप छान होता. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या इन टर्म्स ऑफ की आपण एक ॲक्टर असतो तेव्हा आपण कसं वागतो, किंवा किंवा प्रोड्युसरची काय अपेक्षा असते आणि आपण त्यातल्या किती गोष्टी पूर्ण करतो. आणि मग प्रोड्युसर झाल्यानंतर आपल्या एखाद्या ॲक्टरकडनं किती काय अपेक्षा असतात आणि तो ॲक्टर किती गोष्टी सांभाळून घेतोय. सो ह्या गोष्टी मला कळायला लागले की अच्छा, म्हणजे आता मी पण जेव्हा ॲक्टर म्हणून जाणार आहे तेव्हा मला हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रोड्युसरची ही अपेक्षा असते आणि त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. सो ह्या गोष्टी, ह्या दोन्ही बाजू मला कळल्या. सो तो एक अनुभव चांगला होता. आणि अर्थातच आयुष्यात आपण काहीतरी नवनवीन केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. त्याच्याने आपण एक ग्रोथ होत असते, आपली ग्रो होत असतो. तसंच हे पाऊल मी उचललं आणि ह्याच्यात मला माझ्या नवऱ्याची आणि माझ्या आईची पण साथ मिळाली. सो ते इंद्रधनुष्य आता पेललेलं आहे मी. आता ते किती वेळ मी धरून ठेवू शकते ते बघूया. ॲज अ प्रोड्युसर म्हणजे तुमचे काही अपकमिंग काय विचार आहेत का? पुढच्या फिल्मची तयारी पण झाली आहे? पुढच्या फिल्मची तयारी तर अरे मनात काय म्हणतात ना, स्वप्न तर खूप आहे. पण आधी हे जे स्वप्न होतं त्याला कशा प्रकारे ॲक्सेप्टन्स मिळतोय तो बघूया. आणि ऑफकोर्स सतत काहीतरी करत राहणार ह्याची तर खात्री मला नक्कीच आहे, कारण शांत बसायचं नाही. आणि सनाया कसं होतं म्हणजे आईबरोबर तर अर्थातच तुझं ट्युनिंग त्या रील्समधूनच आम्ही ऑलरेडी पाहिलेलं आहे. कारण तुम्ही एक म्हणजे तुमच्यात एक मैत्री आहे आई मुलीच्या पलीकडे, हे आम्हाला खरंच जाणवतं म्हणजे. आणि तेच दिसत असतं. पण हाऊ वॉज इट वर्किंग ऑन स्क्रीन विथ मदर आणि उमेश? मला आईच्यात खूप अप्रिशिएशन झालं फिल्मच्या नंतर, कारण आय सॉ हाऊ हार्डवर्किंग शी इज. मला हे सगळं मी हे साईड तिचं नाही बघितलेलं पहिले. मी आय ऑलवेज नोन ॲज अ मदर, माय बेस्ट फ्रेंड. पण आता सेटवर बघून हाऊ शी ॲक्ट्स ऑन सेट, हाऊ शी ट्रीट्स हर कोस्टार्स, मी खूप शिकली आहे तिच्याकडनं. कारण वेन यू थिंक ऑफ द वर्ड ॲक्टर असं वाटतं की खूप ॲटिट्यूड असतं त्यांच्याकडे. पण आई आणि उमेश कामतला बघताना असं
असं वाटतच नाही. वेन आय फर्स्ट मेट हिम, वेन उमेश सर फर्स्ट केम टू फॉर आर रीडिंग, कधी तो खूप आपल्या बेस्ट फ्रेंडसारखं वागायचा. मग थोडी आमची ट्युनिंग झाली, आम्ही पण खूप कनेक्ट झालो. वी यूज टू गो फॉर मध्येच लंच वायल वी वर ऑन सेट. पण शूट करताना पण मॉमबरोबर खूप मजा आली, खूप शिकायला भेटलं. पण मम्मीचा सिनेमा जो तुला खूप प्रचंड आवडला होता, आता तो पाहिला असेल, खूप आवडला असा कुठला सिनेमा? एकही नाही. मायलेक नाव घे, मायलेकचं प्रमोशन झालं पाहिजे. कुठला सिनेमा मम्मीचा तो तुला खूप आवडला? मी एकदा 7 रोशन विलासाठी गेलेली आईच्या, आणि ती हॉरर फिल्म होती आय थिंक. आणि आईचं काम बघून आय वाज लाईक हे काय, माझी आई नाही आहे. तर तिने त्याच्यात खूप चांगलं काम केलेलं. ओके. मासे म्हणजे हॉरर सिनेमे जेव्हा हिने पाहिले तेव्हा काय रिॲक्शन होती? हो, म्हणजे माझं असं झालेलं, त्याच्यामध्ये माझी ॲक्च्युली नेगेटिव्ह भूमिका होती आणि त्यामुळे तिच्यासाठी मला आय नो की तिच्यासाठी तो कल्चर शॉक असेल की एवढी वाईट कशी आपली आई असू शकते. सो ती मला म्हणाली की बापरे असं का करत होतीस तू आई, पण तेव्हा ती थोडीशी लहान होती, त्यामुळे इट वॉज इझी टू तिला एक्सप्लेन करणं. ओके. आणि नेक्स्ट प्रश्न असा आहे की ती योगा एक तर प्रचंड भारी करते, त्यातला कुठलं आसन आहे जे अवघड आहे पण ती मस्त करते? ते काय, तू पाय वरती घेते शोल्डर, हो ती तिचे पाय शोल्डरच्या वरती घेते. स्वतःच्या की दुसऱ्यांच्या? स्वतःच्या. कुठला आहे तो? नाही, तुला आठवलं पाहिजे किंवा मग दुसरं अजून कुठलं आठव, जे नाव आठवतंय ते सांग. ती एक डोक्यावर जाते ट्रायपॉड, आणि त्याच्यात तिचे हात असे ठेवते ती लांब, आणि फक्त डोकं असतं. मी बघितलेलंच नाही, मी तिच्या रील वरती बघितलेलं ती करत होती. तू पण घरी करतच नाही कधी? ती तिच्या रूम मध्ये चालू असते. रील वर बघितलेलं. I saw and I said, हे कधी झालंय? खाली डोकं वर पाय. अरे ते निर्लंब शीर्षासन असतं, ते करत होते मी. त्याच्यामध्ये डोकं शीर्षासनातलं अजून अवघड काय असेल म्हणजे त्याच्यामध्ये जरा तुम्ही हात तुमचे तळवे फक्त जमिनीवर असतात आणि तुमचं डोकं असतं, बाकी युअर अपसाइड डाऊन. आणि काय वॉलचा सपोर्ट पण नाही मध्येच इथे. ओके. आणि आता सिनेमा झाला, योगा झाला, आणि ऑफकोर्स थर्ड थिंग शी इज बेस्ट ॲट इट इज कुकिंग. सो कुकिंग मधला जो तिचा सर्वात बेस्ट पदार्थ कोणता? झुकिनी ब्राउनीज. झुकिनी ब्राउनी. प्रियंका गॉड, माय गॉड, एवढं छान आहे. हो, झुकिनी ब्राउन. टिरामिसू. फेमस आहे. मला पण दिलं, मला पण. आय एम लकी. ओके, वा. आणि आता तू हिचे जरा टॅलेंट आम्हाला सांग, कारण आम्हाला ते ओके. तिचे टॅलेंट, ती पण उत्तम बेकिंग करते, अप्रतिम. आणि तिची ती एवढ्या दिवसांची ओळख, काय फायदा? फक्त तुझ्या फ्रेंडसाठी बनवतेस का? एक्सक्लुसिव्ह. कळलं. आम्ही कधी होणार ते एक्सक्लुझिव्ह? बघू. अच्छा, ठीक आहे. तुझ्या देशील तेव्हा आम्ही समजायचं आम्ही आमचं एक्सक्लुझिव्ह झालं. हो. तर ती बेकिंग छान करते, आणि ॲक्च्युली ना तिची चांगलं टॅलेंट असं आहे की ती पटकन गोष्टी लवकर शिकते आणि आत्मसात करते, आणि त्याच्यामध्ये ती एक्सेल पण करते. म्हणजे ती काय म्हणतात त्याला, ती स्केटिंगमध्ये तिने खूप सारे अवॉर्ड्स मिळवले. ती आता तायक्वॉन्डोमध्ये नॅशनलसाठी गेलेली होती आणि ती जिंकलेली होती. पियानो उत्कृष्ट वाजवते ती, पियानोच्याही तिच्या एक्झाम्स चालू आहेत, आणि अशा कथ्थकही तिचं चालू आहे. तर ती सगळ्या गोष्टी ना छान बॅलन्स करून शिकते पटापट, आणि त्या सगळ्यांमध्ये ती छान प्रकारे फोकस करून तिचं 100% देते. मल्टी टॅलेंटेड. या लकी एवढं कौतुक करते. अगं आजकाल कमी करतात ग कौतुक, आमच्या पिढीत तर नव्हतेच करत. तिला माहिती आहे घरी गेल्यावर मग या कौतुकाचं कितपत राहणार आहे. पण मला अर्थात सोनाली विषयी तुला विचारायचं आहे की म्हणजे अर्थात ते काय ते गोजीरवाण्या घरात एवढं तेव्हाचं तुमचं काम आहे, आणि त्यानंतर आत्ता तुम्ही कनेक्ट झालात. पण आज मला गोजीरवाण्याची आठवण तेव्हाची काहीतरी एक छान स्पेशल तू शेअर कर नक्की. काय आठवण? मला एक आठवण आहे याची, माहिती आहे आठवतंय का नाहीच आठवत? नाही आठवत फार नाही, कारण त्याला जवळजवळ 20 वर्ष झाली असतील आय थिंक. पण एक मला माहिती आहे की मी त्याला बोललेली आहे, पण आधी तो आता विसरलाय, की शूटिंगमध्ये त्यावेळेस हा ना खूप छान घरनं डब्बा घेऊन यायचा, आणि त्याची आई ना
उसळ द्यायची आणि मी ती कायम माझ्या लक्षात आहे. मी कायम ती मटकीची मुगाची उसळ आणि माझं घर तेव्हा म्हणजे मी माझ्या मावस बहिणीकडे राहायचे किंवा मी आणखीन एक दुसरं घर भाड्याने घेतलेलं त्यानंतर तिथे राहायचे. सो घरचं जेवण मिस करायचो राईट. सो ह्याचा डबा यायचा आणि मला उसळी प्रचंड आवडतात आणि ह्याची आई ती ज्या उसळी द्यायची त्या मी प्रचंड आवडीने खायचे आणि मी त्याला तेव्हा सांगितलेलं पण आय थिंक तो विसरलाय. सो नाही, जेव्हा आठवलं मला, हे आठवलं. जेव्हा मी त्याला भेटले त्यानंतर मला कायम लक्षात राहायचं की ह्याच्या डब्यातली उसळ. हो खरे खरे खरे. आणि मला आठवतोय तो वाईटच इन्सिडेंट आठवतोय का, आपण त्या याला जयपालला जात होतो आणि आपण असं म्हटलं आज बहुतेक शेवटचा दिवस आहे का आपल्या ट्रॅकचा, तुला आठवतंय? आम्हाला माहीतच नव्हतं, अचानक ट्रॅक संपणार होता. पण अचानक आम्हाला असं कळलं तर आम्ही जस्ट गेटमधनं एंटर झालो. काय का आज शेवटचा दिवस आहे का बहुतेक आपला? हो बहुतेक आपला शेवटचा दिवस, असं आम्ही एक चर्चा करत आतमध्ये गेलो होतो. तीच आहे, पण आम्ही मजा केली होती आणि वी हॅड फन. म्हणजे असं काही वाटलं नाही, कारण तेव्हा मी तेच म्हटलं ना, तेव्हा पण आमची अगदी आधीची ओळख नसली तर तेव्हा आम्ही पहिल्यांदा काम करत असतो, तेव्हा असं काही वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा काम करतो आहोत. सो खूप मजा आली होती. आणि सोनालीची अशी एखादी आवडती गोष्ट, जसे आता तिने खूप काही काही छान सांगितलं, सो तुझा एखादा काहीतरी तिचा पैलू जो तुला खूप आवडतो? खूप पैलू आहेत तिचे, एक नाही खूप नाही, मी सिरियसली सांगतोय, खूप पैलू आहेत. म्हणजे मुलीचे तिने जसं कौतुक केलं ना, ती वर्सटाईल आहे, ती खूप काही काही गोष्टी शिकते, आत्मसात करते. तर माझ्या मते त्याचा उगम इकडेच आहे. कारण ती सुद्धा गायिका आहे, ती उत्तम नाचते, ती ॲक्ट्रेस आहे आणि प्रोड्युसर म्हणून मी तिला आज पाहिल्यानंतर ना मला जास्त अभिमान वाटतो तिचा. आणि मी जसं मगाशी म्हटलं ते मला बरं वाटलं मी ही फिल्म केली, कारण एक आनंद मिळाला मला कलाकार. पण ती सगळ्या डिपार्टमेंटमध्ये लक्ष घालत होती. एकतर इतकी वर्ष काम करत असल्यामुळे तिला प्रत्येक डिपार्टमेंटच्या बेसिकली प्रत्येक डिपार्टमेंटला कसं कम्फर्ट देणं फार महत्त्वाचं आहे हे तिला खूप चांगलं माहिती होतं. आणि फक्त तेवढंच नाही तर तिने डिपार्टमेंटमध्ये नाक खुपसलं नाही, तर ती डिपार्टमेंटमध्ये समजून घेऊन ती त्या प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांचा डिसिजन घ्यायला मदत करत होती. आता आम्ही तुला असंच नाही सोडणार. आता इतकं सगळं कौतुक झालंय, सगळं झालंय, पण आता जाता जाता तुझं एक गण अरे यार, कुठून एकदम गाण्याचं तुला सुचलं निलिमा? तुला पाहिलं की असं खूप काही आयडिया माझ्या पण अशा आहेत. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे, मिटले 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 चुकून डोळे, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. खूपच छान सोनाली, खरंच इतकं छान म्हणतेस तू. खरंच प्लीज एक सिंगिंग डेब्यू भी होना चाहिए ना नेक्स्ट टाइम. एक फिल्म में एक हो ही जाएगा, आप हीच करो फिर से, है ना? नाही खरंच खूप छान वाटलं, इतकं सुंदर इंटरव्ह्यू झाला. कारण खरंच तुम्ही माणसं सुंदर आहात, मनाने सुद्धा. दिसायला तर फारच छान आहात सगळे, म्हणजे आमची इन्स्पिरेशनच आहात तुम्ही. त्याचं ते हे तर विचारूच नको काय करायचं. एव्हरग्रीन सेम टू यू. आम्ही एव्हरग्रीन. नाही पण खरंच खूप छान वाटलं. आणि हां झालं, Sorry. इट्स ओके. इथे या संभाषणातून एक वेगळा सिनेमा पण जन्माला येऊ शकतो, त्याहीबद्दल प्रियांकाकडे आम्ही तजवीज केलेली आहे. सो कदाचित नेक्स्ट टाइम त्यांना अजून काहीतरी सुचणार आहे. नाही पण खरंच खूप छान वाटलं आणि खूप मनापासून शुभेच्छा मायलेकसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच निलिमा. तुझ्याशी पण गप्पा करून खूप मजा आली. कायमच तुझ्याबरोबर एक जुना आणि स्पेशल बॉन्ड राहिलेला आहे. सो थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. आणि प्लीज मायलेक बघा 19 एप्रिलला न विसरता थिएटरमध्ये. 19 एप्रिल. येस.